मी हुगळीहून आले आहे. मी अपडाऊन करत आहे. 5 तास येणं, 5 तास जाणं. एक दिवस तर मी हावडा स्टेशनवरच राहिले. जिथं राहते तिथं एक मुलगा आहे, तिथं मुलं आहेत. अरे गौरव, मी जे सांगते तो सगळं ऐकतो. आता 10वीची परीक्षा देणार आहे. तो भीतीपोटी मागे थांबलाय. हा तर भीत नाहीये, अगदी धडधडीत माझ्यासोबत उभा आहे. तर त्याला डाऊट होता. तो ऐकतो. आता 10वीची परीक्षा देईल. मी इतका भयानक आहे का की लपून बसलाय? तर त्याचा एक प्रश्न पण होता. तो म्हणाला, तू विचारून घे आधी. तर ही काही मुलं आहेत आसपासची, तर त्यांना समजावते. ती समजून घेतात. पण काही बंगाली आहेत, त्यांना हिंदी समजत नाही. तर त्यांना समजावण्यात खूप अडचण येत आहे. तर ती अभ्यास करतात. त्यांना समजतं, ती ऐकतात. आमचं बांगला चॅनल पण आहे ना, त्यात जे काम करत आहेत त्यांनी असं काही केलंय जसं की मी बंगालीच बोलत आहे. पण तुमचा आवाज, हा आवाज थोडासा बदललाय, आवाज थोडा वेगळा येतोय. हा पण ऐकतो. तू काही खेळतो का नाही? काय खेळतो? क्रिकेट खेळतो का? रनिंग वगैरे करत जा आणि थोडं खाण्यापिण्यावर लक्ष दे. शरीराने मजबूत बन. बाकी तुम्ही जर सोबत असाल तर ज्ञान तर पोचेलच, पण त्या गोष्टीची पण काळजी घ्या. तुमचे काही शब्द, काही ओळी रिपीट करत राहतो. तो कधी कधी मलाही सांगतो. कोणती लाईन रिपीट करतोस? एखादी सांग बरं. सर, आता आठवत नाहीये. घाबरला येतो आता. तेवढ्या दूरवरून माझ्यासोबत आलाय, आचार्यजींना बघायचंय म्हणून. तर आता भीतीपोटी मागे राहिला. असंच आहे बाळा जग. काहींना बघायचं नाही आणि ज्यांना बघायचे ते मागे लपून बसतात. मी म्हटलं, आचार्यजी आहेत, सिंपल बोलतात. जो प्रश्न आहे तो विचार, ते सांगतील असं म्हणून इथपर्यंत आणलं आहे. थँक्यू सर. याच्यावर तर सही झाली आहे.